नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खोपटा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाला सुरुवात। उरण तालुक्यातील उरण पूर्व विभागातील गावांना जोडणाऱ्या खोपटा या महत्त्वाच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे। या रस्त्याचा शुभारंभ यशस्वी उद्योजक पीपी खार पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला। रस्त्यावरील 2 किलोमीटर लांबीचा रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यासाठी सुमारे 7 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजूर केला आहे। उरणच्या सर्वांगीण विकासासाठी उरणचे आमदार महेश बालदी हे पुढाकार घेत असल्याने यावेळी प्रवासी नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले। उरण द्रोणागिरी शहर व JNPA बंदर यांना उरण पूर्व विभागातील गावांना जोडणारा खोपटा पूल ते कोपरोली हा महत्त्वाचा रस्ता आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असल्याने सदर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होऊन सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असे। त्यामुळे सदर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत, भाजपचे युवा नेते गौरव ठाकूर यांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली। उरणचे आमदार महेश बालदी यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खोपटा रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला खोपटा रस्त्याच्या कामासाठी सुमारे 7 कोटींचा निधी 2025-26 मध्ये उपलब्ध करून देण्याचे काम केले। पीपी खार पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीने नव्या वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी खोपटा या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले। या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी 9 जानेवारी यशस्वी उद्योजक पीपी खार पाटील व उरण नगरीचे उपनगराध्यक्ष रविशेठ भोईर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले। यावेळी यशस्वी उद्योजक राजाशेठ खार पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष धनेश गावंड, महिला अध्यक्षा सौ राणी म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील, बांधपाडा सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, उद्योजक देवेंद्र पाटील, उद्योजक समीर खार पाटील, सार्डे, सरपंच रोशन पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस मुकुंद गावंड, शिक्षक नेते बबन पाटील, युवा नेते सुशांत पाटील सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रवासी नागरिक उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।